डोंगराच्या ठिकाणी आलाय का कधी? डोंगराच्या ठिकाणी मेंटल हेल्थ चांगली करायसाठी डोंगरावरती आले, पीस भेटाव म्हणून, एकटी शांत. इथं आल्यावर कळालं फिजिकल हेल्थ सुद्धा खराब आहे. डायरेक्ट हार्टबीट फास्ट झाली. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण आलेलो आहे मांजरसुंबा येथील गडावरती. अतिशय सुंदर ट्रेक आहे. तर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्हीही इथं नक्कीच यायला पाहिजे. त्यासोबत तुम्हीही फिरा, खूप मज्जा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मी येथील आणखी काही डिटेल्स असतील ते तुमच्यासोबत शेअर करेनच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या किल्ल्यावर कसे जायचे तर बघा, नगर संभाजीनगर महामार्गावर शहरापासून 10 ते 11 किलोमीटर अंतरावरती डावीकडे वांबोरी फाटा आहे. येथून 9 किलोमीटर अंतरावर मांजरसुंबा गावाच्या मागून किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे. आणि हा किल्ला सध्या दुर्लक्षित असला तरी इतिहासाचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून ओळखला जातो. बकरू बकरू गाडी डोंगराच्या पायथ्याशी लावून वरती पायी जावे लागते. वांबोरी फाट्यावरून काही थोड्या अंतरावर आपण विचारत गेलो असता 3 किलोमीटरच्या आसपास हे गाव आहे. गावात जातानाच लहानग्या टेकड्यांची मालिका सुरू होते. त्यालाच आगरगावच्या टेकड्या असे म्हणतात. याच टेकड्यांमध्ये हा आहे मांजरसुंबा गड. या गावातून एक कच्चा रस्ता लागतो. तो आपल्याला थेट पोहोचवतो गडाच्या माथ्यावरती. पण आपण गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या विलक्षण बांधणीच्या एकांड्या बुरुजाजवळ गाडी उभी करून गाडीवाट सोडून बाजूला दिसणाऱ्या कमानीच्या दरवाजा वाटे दगडधोंड्यांची एक पायवाट जाते. त्या पायवाटेने अगदी काही कालावधीत आपण गडाच्या मुख्य द्वारापाशी येऊन पोहोचतो. एवढा डोंगर चढून आणखीन वर जायचं आपल्याला, खूप लांब आहे. निजामशाहीची राजधानी म्हणून अहिल्यानगर हे प्रसिद्ध शहर आहे. याचा इतिहास प्रसिद्ध शहराजवळ निजामशाहीच्या काळात अहिल्यानगर वांबोरी रस्त्यावर असणाऱ्या एका छोट्या डोंगरावर एक छोटेखानी मांजरसुंबा नावाचा किल्ला उभारला गेला. निजामशाहीत या गडावरून संभाजीनगरकडून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी सलाबत खान नावाच्या सरदाराने टेहाळणीचे ठिकाण म्हणून बांधलेला हा किल्ला. काय दुखायला लागले माझे तर आता. वाव, व्हॉट अ व्ह्यू. वाव, धगधग होती, धगधग. मांजरसुंबे म्हणजे मांजर ए सुभा. निजामशाहीत या गावातील गडावरून संभाजीनगरकडून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी सलाबत खान नावाच्या सरदाराने टेहाळणीचे ठिकाण म्हणून बांधलेला हा गड. गडाच्या पायथ्याशी मनुष्यवस्ती आहे. पण ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गावात जन्मलेल्या कुणाचेच इतिहास प्रेम जागे होणार नाही हे सुचले. कारण गडाच्या काही भागांची झालेली दुरावस्था याच डोंगराच्या अंगाखांद्यांवर बसून शहाजीराजांनी मराठेशाहीची बीजे रोवली. निजामशाही स्थापत्याचे उत्तम उदाहरण असलेला हा किल्ला आजही भटक्यांना अपरिचित आहे. गडाच्या आतमध्ये प्रवेश केल्यास उत्तरेकडे दिसते 3 मजली इमारतींच्या काही भग्न भिंतींचे अवशेष. थोडे अजून वर गेल्यावर समोर येतो तो भव्य चौथरा, एक प्रशस्त बांधीव तलाव. काही गोष्टी पाहून त्या काळच्या लोकांची गड बांधण्याची कला कौशल्य जणू आपल्या समोर येऊन उभे राहते. पाण्याच्या टाकीसारखा दिसणाऱ्या औरस चौरस अर्धमजली बांधकामाच्या छतावर चढून पाहिल्यास वर्तुळाकृती 2 झरोके दिसतात. यातून आत डोकावताना मग ही पाण्याची टाकी नसून एक तळमजल्यातील आरसपानी महल असल्याचे भासते. येथे आपल्याला तुटलेल्या अवस्थेतील इमारत पाहायला मिळते. या इमारतीत मोठी वास्तू असेल. तिथे लाल दगडांचा तळ दिला आहे. कदाचित हा राणी महल अथवा खास लोकांची जागा असावी. या इमारतीच्या अगदी समोर प्रचंड मोठा हौद अथवा पाण्याची टाकी आहे. जवळपास 5 ते 6 फूट या टाकीची खोली आहे. राणी महलाच्या भिंतींच्या मागे गेल्यावर काही दालने आहेत.
एका दालनात दर्गा आहे. हा दर्गा कोणाचा आहे याविषयी मतभिन्नता आहे. हा निजामशाहीमधील एखाद्या राणीचा दर्गा असावा अथवा एक बाबा तिथे राहायचे असे लोक सांगतात त्यांचा असावा. या दर्ग्याच्या समोर हौदांची रचना आहे. तेथून पुढे गेल्यावर आपल्याला एक इमारत बघायला मिळते जी कदाचित बुरुज असावा किंवा पाण्याची मोट. दुमजली इमारत इथे आपल्याला बघायला मिळते ज्यामध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली आहे. अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि चहूबाजूने पूर्ण झाडी आणि खालून पूर्ण गाव दिसतंय डोंगरावरून, त्यामुळे अतिशय सुंदर दिसतंय सगळं. इमारतीमध्ये खाली आल्यावर आपल्याला 3 बाजूने सर्व परिसर निहाळता येतो. इथे मध्ये एक चौरस आकाराचे भगदाड देखील आहे. आता याला बुरुज का म्हणावे तर इथून संपूर्ण वांबोरी घाटावर आणि घाटमार्गावर लक्ष ठेवता येते. आता मोठ म्हणण्याचे कारण सांगतो. इथे जे भगदाड आहे त्याच्या खाली पाण्याचे टाके आहे. या पाण्याच्या टाक्यामधून मोठेने पाणी वर खेचण्यासाठी या इमारतीचा उपयोग केला जात असावा. या इमारतीच्या अगदी सरळ रेषेत पुढे त्या तलावाच्या बाजूला एक कमानीची रचना आहे, त्यामुळे कदाचित ती जागा त्या मोठीशी निगडीत असावी. दुमजली इमारतीपासून पुढे पूर्वेला गेल्यावर आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. अनेक साहसी पर्यटक या मार्गाने गडाकडे येतात. या दरवाज्यातून खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली आहे. या पायऱ्यांनी आपण गडाच्या पोटात असणाऱ्या टाक्यांजवळ येऊन पोहोचतो. या टाक्यांची रचना ही खांब टाक्यांसारखी आहे. यातील 5व्या टाकीपर्यंत आपण पोहोचतो, परंतु पुढचा मार्ग खडतर असल्याने आपण तिकडे जाणे टाळावे. आता त्या साईडहून आल्याच्या नंतर या साईडला मी चालली आहे. इकडे तुम्ही बघू शकता. इकडे वरती स्टेप्स आहेत वरती जाण्यासाठी. आम्ही तिकडे चाललोय आता. खूप जास्त वारं सुटलंय. बापरे, अतिशय सुंदर ट्रेक आहे. जर तुम्हालाही ट्रेकिंग करायची हौस असेल, आवड असेल ना, तर इथे नक्की या एकदा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.